सर्वात महत्त्वाचा विषय दादा अजून जो या निवडणुकीनंतर आल्यानंतर सुद्धा मागच्या टर्ममध्ये सुद्धा प्रत्येक अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये हा विषय मांडतो। माझ्या बीड मतदारसंघामध्ये अर्धा मतदारसंघ हा बीड शहर आहे आणि या बीड शहरामध्ये लोकसंख्या आहे 3 लाख। 24 MLTची योजना ही पहिले होती आणि नवीन योजना ही 25 MLTची देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही चालू केली। ती पूर्णपणे तयार आहे, पण आजच्या परिस्थितीमध्ये बघितले पण वीज कनेक्शन त्या योजनेला जोडलं नाही म्हणून ती ठप्प आहे। म्हणजे 150-200 कोटीची योजना ही चालू आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय 20 ते 21 दिवसाला बीड शहरामध्ये पाणी येतं, पाणी उपलब्ध असून सुद्धा। त्याच्यामुळे विशेष बाब म्हणून दादा आपण सुद्धा आम्हाला त्या बैठकीच्या निमित्त आपण आश्वासन दिलंय, आपण शब्द दिलाय की लवकरात लवकर ही जर थकबाकी आपण जर भरली आहे तर या उन्हाळ्यामध्ये खूपशी रिलीफ दादा बीडच्या लोकांना भेटेल। तसंच बीड मतदारसंघामध्ये आपण पालकमंत्री आहेत म्हणून मी बोलतो अध्यक्ष महोदय त्यांना की टुकूर प्रकल्प हा 2003 पासून हा प्रकल्प मंजूर आहे, ह्याची वर्क ऑर्डर झाली, पण तो आतापर्यंत अध्यक्ष महोदय झाला नाही। त्याचं मागचं कारण आहे की 2 गावं तिथून उठायला तयार नव्हते, त्याच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये खूप ह्याच्यामध्ये वाद होत होते। तर मी मागच्या टर्मला आमदार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक रस्ता काढला की एका जागी साठवण तलाव करण्यापेक्षा 4 बंधारे जर केले तर तेवढ्याच क्षमतेचं पाणी दादा तेवढ्याच क्षमतेचं पाणी साठवून आणि मागच्या इस्टिमेट प्रमाणे जे काही त्या टुकूर प्रकल्पाला खर्च होतो त्याच्या अर्ध्या खर्चामध्ये हा टुकूर प्रकल्प मार्गी लागेल। तसंच फुलसांगवीमध्ये पाणी प्राणी साठवण तलाव आहे, त्याची क्षमता आहे 2. अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदाच बोलतोय, 2 आठवड्यापासून मी वाट बघतोय बोलायची, मी बाहेरच बोलतोय, फक्त आज सभागृहात बोललोच नाही। फुलसांगवीचा एक साठवण तलाव आहे, त्याची पाणी आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे, कारण का आता आमच्या जिल्ह्यातले आमदार जर आले तर सर्वजण आम्हाला खालून वरपर्यंत बघतात अध्यक्ष महोदय। त्यामुळं फुलसांगवीचा जो साठवण तलाव आहे त्याची क्षमता आहे 2.83 दलघमी आणि तो झाल्यापासून अध्यक्ष महोदय आतापर्यंत त्याचे कॅचमेंट एरिया नसल्यामुळे त्याला ती योजना पूर्ण होऊन सुद्धा अर्धवटच तो तलाव दरवर्षी भरतो। त्याच्यामध्ये सुद्धा नवीन बॅरिगेट्स काही टाकले तर हा जो प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये फुलसांगवी या ठिकाणी झालाय तिथे सुद्धा आम्हाला मदत होईल। शेवटी एवढंच सांगतो दादा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा विषय, अण्णाभाऊ साठेंच्या पूर्ण आकृती पुतळा स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेब ह्यांचा आम्ही आपल्या बीड पंचायत समितीमध्ये ठराव घेऊन जागा सुद्धा घेतलेली आहे आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा सुद्धा पुतळा तिथं उभा राहायचा आहे। यासाठी आपण निधीची तरतूद करा, एवढंच माझ्या जिल्ह्यामार्फत माझ्या मतदारसंघामार्फत कळकळीची विनंती आहे। एवढंच बोलतो, मला बोलायची संधी दे त्याबद्दल आपले आभार मानतो। एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, बाबाजी बोला। अध्यक्ष महोदय, आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नगर परिषदा आहेत, त्यामध्ये राजगुरुनगर नगर परिषद 2014ला स्थापन झाली आणि स्थापन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, पाणी,